नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील थकबाकीदार तसेच नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की राज्य सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली आहे त्या प्रतीक्षेमध्ये अनेक शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठीच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. खास करून आता थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण की सध्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा बँकांचं सहकारी संस्थांकडून थकबाकीदार त्यासोबत नियमित करदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती मागवली आहे. आणि याबाबतचे आदेश जे आहेत ते सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकांना त्याबाबतचे आदेश दिले असून जे आपल्या विकास सोसायट्या आहेत त्या विकास सोसायट्यांमार्फत सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचं काम जे आहे ते काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, जेव्हा आपल्या विधानसभा निवडणुका होत्या त्या विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर मात्र आपल्या शेतकऱ्यांसाठी या कर्जमाफीबाबत कुठलाही ठोस निर्णय जो आहे तो झाला नसल्याने आपल्या शेतकरी संघटनांनी जे आहे ते आंदोलन केलं होतं. आणि आता जे आंदोलन झालं होतं ते माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यासाठी समिती नेमली आहे. आणि एप्रिल 2026मध्ये अहवाल अपेक्षित असून त्यानंतर जे आहे तर आपला जून 2026 पूर्वी निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. आणि त्यामुळे कर्जमाफी निश्चित होईल असा विश्वास निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे काही ठिकाणी कर्जवसुलीवर परिणाम होऊन ज्या आहेत त्या आपल्या ज्या जिल्हा बँका आहेत, सहकारी संस्था आहेत किंवा विकास सोसायटी आहेत या इत्यादी संस्थांवर आर्थिक ताण आहे आणि कर्जमाफीपूर्वी पात्रतेचे स्पष्ट निकष जाहीर करावेत अशी मागणी होत असली तरी शासनाची अंतिम भूमिका जे समितीचा अहवाल येईल त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आणि अल्प तसेच मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासंदर्भातील डेटा जो आहे तो जून 2025 पर्यंतच्या स्थितीनुसार सादर करावा असे आदेश आहेत. आणि या अनुषंगाने जून 2020 ते जून 2025 या कालावधीत सलग 5 वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची स्वतंत्र माहिती शासनाकडे तातडीने पाठवावी लागणार आहे. कारण की जून 2020 ते जून 2025 या कालावधीमध्ये म्हणजे सलग जे 5 वर्ष आहेत 21, 22, 23, 24, 25 तर या 5 वर्षामध्ये सलग नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाने तातडीने मागवली आहे. आणि त्यामुळे या दरम्यान शासनाने मागवलेल्या माहितीत थकबाकीदारांची जून 2025 मधील स्थिती तसेच सप्टेंबर 2025 मधील माहिती जी आहे ते अद्ययावत तपशिलासह समाविष्ट करली आहे. आणि त्यामुळे जी माहिती संकलनाची प्रक्रिया आहे तर ती थोडी व्यापक बनली आहे. कारण की यामुळे आपल्या नियमित करदार शेतकरी बांधवांना प्रोत्साहन अनुदान देणे शक्य होणार आहे. आणि 5 वर्षे नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतंत्र माहिती मागवण्यात आल्याने थकबाकीदारांना कर्जमाफी मिळाली तरी नियमित करदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान किंवा सवलतीची शक्यता वर्तवली जात आहे. आणि सध्या ही जी काही मागणी आहे तर ती थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती 84 कॉलममध्ये तर आपल्या नियमित करदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती 32 कॉलममध्ये भरण्याचे निर्देश आहेत. आणि यामध्ये जे आहे तर शेतकऱ्यांचा वैयक्तिक तपशील आहे, ज्यामध्ये कर्जाचा प्रकार असेल, थकीत तारीख असेल, आधार व पॅन क्रमांक असेल आणि बँक तपशील असेल आणि आदीचा समावेश असल्याने माहिती संकलनात जे आहे तर ते विलंब होत असल्याचं संस्थांकडून सांगण्यात येत आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणायचं आहे की एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी की जे कर्जमाफी आहे तर ती थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2-2 लाखापर्यंत थकबाकी जी आहे तर ती झालेली आहे. परंतु नियमित शेतकऱ्यांना फक्त 50,000चं प्रोत्साहन अनुदान जे आहे तर ते मागच्या कर्जमाफीच्या वेळेस मिळालं होतं. तर यावेळी नियमित शेतकरी बांधवांना किती रुपये मिळाले पाहिजे आपण कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर कर्जमाफी संदर्भात प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.